श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। डॉक्टर गोगरे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित स्वर्गीय अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन। प्रभाग क्रमांक 19 मधील सिराजुल उलूम मदरसा येथील मोकळ्या जागेस कुंपण भिंत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ। आद्य पत्रकार आचार्य वाळशास्त्री यांच्या दर्पण दिनानिमित्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिनाचा कार्यक्रम संपन्न। जिल्हा विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न। आणि जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिन साजरा। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे येथील देवपुरातील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था व जवाहर शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉक्टर गोगरे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित स्वर्गीय अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील क्रीडा महोत्सवाचे शनिवारी थाटात उद्घाटन करण्यात आले। धुळे येथील देवपुरातील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था व जवाहर शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉक्टर गोगरे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित स्वर्गीय अण्णासाहेब चुडामण पाटील क्रीडा महोत्सवाचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील व मान्यवरांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले। सुरुवातीस धुळे ग्रामीणचे जलदूत आमदार संस्थेचे चेअरमन कुणाल पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करून स्वर्गीय अण्णासाहेबांच्या समाधीचे दर्शन व माल्यार्पण करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार कुणाल पाटील हे उपस्थित होते। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, आमदार कुणाल पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर एम.टी. पाटील, भगवान गर्दे, अश्विनी पाटील, प्रमोद जैन, विशाल सैंदाने, रावसाहेब पाटील, लहू पाटील, अरुण पाटील, डॉक्टर संदीप पाटील, संतोष राजपूत, बापू कैरनार, शिवाजी आयरे, सोमनाथ पाटील, विलास गुजर, राजीव पाटील, बाजीराव पाटील, पंढरीनाथ साळुंखे यांच्यासह मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एस.एस. सूर्यवंशी, व्ही.एस. ठाकरे यांनी केले। यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेला स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब चुडामण पाटील क्रीडा महोत्सव 2024 या निमित्ताने आपण जमलेलो आहोत। त्याकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब कुणालजी पाटील, ताईसाहेब अश्विनी कुणालजी पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे, मंचावर बसलेले इतर सर्व मान्यवर आणि माझे प्रिय विद्यार्थीगण, बंधू भगिनींनो, जसं त्यांनी प्रास्ताविकमध्ये पण सांगितलं की जशी चळवळ शिक्षणमध्ये स्थापन करण्याचा प्रयत्न आपण नेहमी करतो, तेवढीच महत्त्वता आपले क्रीडामध्ये पण करण्याची गरज आहे। मी जास्त माझ्या भाषणात सांगत नाही, पण मला खूप आवड आहे की माझी स्वतःच्या जीवनाची गोष्ट सांगण्याच्या, तर मी प्रयत्न करतो। परत फक्त माझी मराठी थोडी असे इकडे तिकडे आहे, तरी थोडा टॉलरेट करा। जेव्हा मी UPSCची तयारी करत होतो, जेव्हा मी IASची तयारी करत होतो, तेव्हा 2 अटेम्प्ट झाले। एक वेळी मला पहिल्यांदा अपयश झाला, दुसऱ्यांदा यश झाला, पण जे मला पाहिजे होता ते मला मिळाला नव्हता। 366 रँक तेव्हा आली होती। तिसरा अटेम्प्ट दिलो, परत अपयश आला। जेव्हा मी चौथा अटेम्प्टली तयारी करत होतो तेव्हा मी शिमल्याला होतो आणि माझी जी पूर्वीची सर्व्हिस होती त्याची ट्रेनिंग सुरू होती शिमल्याला। तर ट्रेनिंग सुरू व्हायची 9 वाजतापासून सकाळी आणि संपवायची संध्याकाळी 5:30 वाजता, आणि मला पुढच्या अटेम्प्टची, चौथा अटेम्प्टची तयारीसुद्धा करायची होती। तर मला नेहमी असा विचार यायचा की आता एक दिवसात 24 तास, त्यामधून 8 तास झोपायच्या किंवा 6 तास झोपायच्या आणि 9 तास जे ट्रेनिंग करणार, तर मी शिकणार कधी, मी वाचणार कधी, अभ्यास कधी करणार। तर मला नेहमी माझे मित्रगण सगळे सांगायचे की तू एक काम करा की तुम्ही 5-5:30 वाजता संपल्यानंतर लगेच तुम्ही पुस्तक उचला आणि तयारी सुरू करा। पण मला खेळण्याची एवढी आवड झाली असती तेव्हा की मी त्यांना सांगायचो की 5:30 वाजले ना, आता मी अजून 1 तास टेनिस खेळतो आणि मग मी 7 वाजता परत तयारी सुरू करणार। आणि मला माहीत आहे की कारण मी जर खेळलो तरी खेळल्यानंतर माझी मानसिक परिस्थिती खूप चांगली होणार आणि जो अभ्यास मला 6 तासात करायचा आहे तो अभ्यास मी 4 तासात संपवून घेणार। आणि असा करून करून मी पूर्ण 5 महिने 6 महिने असा प्रयत्न केलो। आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा मी 4 ते 4.5 तास अभ्यास केलो, पण 1 तास 100% प्रत्येक दिवस मी टेनिस खेळलो, तेव्हा मला फायनली शेवटी मला यश मिळालं आणि तेव्हा माझी ऑल इंडिया रँक 6 आली। दुसरे आपले प्रमुख पाहुणे ॲडिशनल SP सन्माननीय किशोर काळे साहेब,
मंचावर विराजमान सर्वच तोलामोलाचे खास करून आलेले सर्व प्रमुख पाहुणे, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सर्व पाहुणे, या ठिकाणी ज्यांच्याकरता ह्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत ते माझ्यासमोर बसलेले सर्व माझे ग्रामीण आणि शहरी भागातून आलेले सर्व विद्यार्थीनो, महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. आज हे दुसरं वर्ष आहे की आपण ही क्रीडा स्पर्धा आपल्या प्रमुख मुख्य कॅम्पसमध्ये या ठिकाणी घेतो आहे आणि दोघंही अत्यंत तोलामोलाचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शुभम गुप्ता साहेब आणि किशोर काळे साहेब, मला असं वाटतं की तुमचं स्वागत किती करावं तेवढं कमी आहे, कारण ह्या माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसमोर जर रोल मॉडेल दाखवायचे असतील, याचं उदाहरण तुम्ही दोघं जण आहात, त्यामुळे तुमचं खरंच या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. त्यांच्या शाळेमध्ये त्यांनी स्पर्धा गाजवल्या. गेल्या 2 महिन्यापासून या सर्व स्पर्धा आपापल्या शाखांमध्ये चालू होत्या आणि आज मुख्य स्पर्धेकरता ते या ठिकाणी जमलेले आहेत. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी साहेबांना सांगत होतो की गेल्या वर्षी पहिलं वर्ष या क्रीडा स्पर्धांचं होतं आणि पहिल्या वर्षी मी ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इतकं चांगलं खेळताना बघितलं आणि मला हे जाणवलं की मी कम्पेअर करू नये, तुलना करू नये शहराची ग्रामीण भागाची, परंतु ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य कुटुंबातले आलेले मुलंसुद्धा त्यांच्या क्षेत्रामध्ये हे नैपुण्य गाजवू शकतात आणि आमच्या ग्रामीण भागातले मुलंसुद्धा मोठे होऊ शकतात, हा विश्वास आम्हाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी जाणवतो. आणि मला मनापासून आनंद वाटतो आहे की ज्या उद्देशाने ही संस्था दोघे स्थापन झाल्या, मग ती SSVPS असो की जवाहर शिक्षण प्रसारक संस्था असो, ज्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून ह्या संस्था स्थापन करताना आपल्या ज्येष्ठांनी वडीलधाऱ्यांनी या डोळ्यासमोर ठेवला, मला असं वाटतं की या ग्रामीण भागातल्या मुलाला कुठेतरी चांगल्या संध्या मिळाल्या पाहिजे, माझा ग्रामीण भागातला मुलगा पुढे गेला पाहिजे आणि कुठेही त्या माझ्या विद्यार्थ्याकरता कोणत्याही अडचणीमध्ये पैशापासून असो की कोणत्याही दुसऱ्या अडचणी येऊ नये. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील सिराजुल उलूम मदरसा येथील मोकळ्या जागेस कुंपण भिंत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ मौलाना मुख्तार अहमद मदनी यांच्या हस्ते संपन्न झाला. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 मधील सर्वे क्रमांक 404 मधील सिराजुल उलूम मदरसा येथील मोकळ्या जागेत कुंपण भिंत बांधण्याच्या सुमारे 1 कोटींच्या खर्चाच्या कामाचा शुभारंभ मौलाना मुख्तार अहमद मदनी यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार फारुख शाह हे उपस्थित होते. सुरुवातीस मौलवी शकील यांनी आमदार फारुख शाह यांच्या विकास कामांचा आढावा घेतला. सिराजुल उलम मदरसा शहरातील नामांकित मदरसा असून या ठिकाणी जवळजवळ 800 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सुमारे 1 कोटी खर्चातून मोकळ्या जागेत कुंपण भिंत बांधणे, प्रवेशद्वार आणि इतर कामे केले जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलियास सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मौलाना अब्दुल्ला यांनी केले. या प्रसंगी मौलाना हाफिज फजूर रहमान, मौलवी शकील, मौलाना शोएब, मौलाना अब्दुल्ला, मौलाना जियाउल रहमान, मौलाना अनवर उल हक, मौलाना अब्दुल्ला, मौलाना अखलाक, मौलाना हिलाल जियाउर, मौलाना रिजवान, मौलाना इरशाद, मौलाना जमालुद्दीन, मौलाना मोहम्मद आरिफ, हाफिज एयाज मोहम्मद, कारी काशिद अली, सलीम शाह, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक मुख्तार अन्सारी, नगरसेवक आमिर पठाण आदी उपस्थित होते. येथे आमची एक जी धार्मिक संस्था आहे मदरसा सिराजुल उलूम, ह्या जागेच्या संरक्षण भिंतीच्या कामाचं उद्घाटन आमचे धर्मगुरू मौलाना मुख्तार अहमद मदनी साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेला आहे. आणि ह्या कामासाठी आमचे जे हाफिज सलमान साहेब, हाफिज हिफ्जुर रहमान साहेब, हाफिज शोएब साहेब आणि अनेक लोकांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती. त्या निमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा ह्या योजनेअंतर्गत ह्या कामासाठी 1 कोटी रुपये राज्य शासनाकडून मंजूर करून आणले होते आणि त्याच कामाचा शुभारंभ मौलाना मुख्तार अहमद मदनी साहेब यांच्या हस्ते आणि माझ्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेला आहे. यावेळी माझे सहकारी, माझे नगरसेवक मुख्तार बिल्डर, नगरसेवक आमिर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक नासिर पठाण, सलीम सेठ, छोटू हाजी मच्छीवाले, मौलाना शकील अहमद साहेब आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहे. भैया 22 खासदार म्हणून तुमचंही नाव घेतलं तर काय म्हणायचं? आमदारकी मला खासदारकीत लढायची नाही पूर्ण कुठल्याही जिल्ह्याचा परिस्थितीत. विकास तुमच्याकडे नाही, ठीक आहे ना. आता जिथे माझी गरज होती, ज्या लोकांना माझी गरज होती ते तिथे जाऊन
मी विकास कामं केलेली आहे आणि हा माझा कर्तव्य समजतो आणि मला आता फक्त शहराचा सर्वांगीण विकास कसा व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. हे जे अश्रू होते मला माझ्या कामाची पावती मिळाली म्हणून आज मी एवढा प्रसन्न झालो म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत आणि हे खुशीचे आणि प्रसन्नतेचे अश्रू होते. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांची सामाजिक जबाबदारी या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमही संपन्न झाला. सुरुवातीस धुळे शहराचे आमदार फारुख शाह, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच आमदार शाह यांनी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील तसेच नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आमदार शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकारांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी सकाळचे ब्युरो चीफ निखिल सूर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जोनागडे आदींनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष दर्दी देवरे, माजी महापौर जयश्री आयराव, ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर, मिलिंद बैसाने, रवींद्र इंगळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सचिन बागुल, प्रांतिक सदस्य प्रकाश शिरसाट, मोहन मोरे, नूरखा पठाण, माजी अध्यक्ष विशाल ठाकूर, सुनील पाटील, ओम शर्मा, विजय अग्रवाल आदी उपस्थित होते. आज 6 जानेवारी म्हणजे हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित असतो. बाळासाहेब जांभेकर साहेब, आचार्य बाळासाहेब जांभेकर यांनी 1832 रोजी पहिलं दर्पण नावाचं मराठी वर्तमानपत्र सुरू केलं होतं. ते सर्व नावातले आणि ते बाळासाहेब जांभेकर हे 1825 साली मुंबई येथे आले आणि त्यांनी आपल्या इंग्रजी शाळेत त्यांनी प्रवेश केला. 1830 मध्ये बाळासाहेब जांभेकर यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सचिव म्हणून पदही भूषवलेलं आहे. साहेब मी काही जास्त बोलणार नाही, मला काही बोलायची आवड नाही, पण मला हँड कधी उभं करून केलं की तुला प्रस्तुत करावा लागणार आहे. तरी मी छोटं करून मी बोलतोय आणि आता तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आला त्याबद्दल मी खूप शुभेच्छा. आणि आमचे जे पत्रकार बांधव वेळ काढून सर्व पत्रकार दिनाच्या त्यांना अतिशय शुभेच्छा करतो. माझे 2 शब्द संबोधतो. धुळे शहरातील देवपुरातील महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित 2 दिवसीय जिल्हा विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा बक्षीस वितरणाचा समारंभ शनिवारी संपन्न झाला. धुळे येथील जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा मुख्याध्यापक संघ, विज्ञान व गणित अध्यापक संघ, महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने देवपुरातील महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित 2 दिवसीय 44व्या जिल्हा विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम शनिवारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकार साहेब जे रावल हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही संपन्न झाला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सरकार साहेब जे रावल, शिक्षण क्रीडा समिती सभापती महावीरसिंग रावल, अधिव्याख्याता जयप्रकाश पाटील, नरेंद्रसिंह सिसोदिया, बालासिंग गिरासे, दीपक सोनवणे, उदय तोरवणे, संजय गोसावी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एम पाटील मॅडम, तसंच जयप्रकाश पाटील, नरेंद्र दादा, मानसिंग अण्णा, दीपक सोनवणे सर्व यांनी हे प्रदर्शन या ठिकाणी भरवलं, हा मान मिळवला. कारण की मगाशी वक्त्याने सांगितलं की प्रत्येकजण टाळतो हे व्याज नको, परंतु आम्हाला माहिती आहे की अनेक कार्यक्रम पेपरमध्ये पाहत राहतो. मला अभिमान वाटतो की या शाळेचा मी अध्यक्ष आहे की अनेक कार्यक्रम जे सार्वजनिक कार्यक्रम म्हणजे शैक्षणिक संबंधित कार्यक्रम आहेत ते आमच्या भंडारी मॅडम अगदी हिरिरीने भाग घेतात. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कंटाळा करत नाही. त्यांचे सहकारी यांचंसुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. यांनी मगाशी एक परीक्षक म्हणून या ठिकाणी ते आहेत. त्यांनी मगाशी सांगितलं की फार सुंदर आपण लोकांनी आपलं जे सायंटिफिक जे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे जे बनवले ते खरोखर फारच सुंदर होते. आणि
माझ्यासारखा सुद्धा जो BSc आहे म्हणजे सायन्सची आहे मात्र सायन्स स्टुडंट, कारण की सायन्स जे आहे ते रिसर्चवरती चालतात, कायम संशोधन चालू राहतं, म्हणजे देर इज नो एंड. या गोष्टीला कधीही सीमा नाही आहे किंवा ह्या गोष्टी इथपर्यंत दिस फार अँड नो फर्दर असं नाही. ही सायन्स जे आहे ते कायम संशोधन, त्याच्यामध्ये काही ना काही नवीन तंत्रज्ञान वगैरे निघत जातं. आणि जेव्हा मी पाहतो की हे तरुण मुलांनी जे मी या प्रदर्शनामध्ये मी पाहिलं, त्यांनी जे काम केलं आहे ते खरोखरच वाख्यानं योग आहे. कारण की शेवटी तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी ज्यांचा फोटो आपण पाहिला, डॉक्टर कलाम यांचं जर आपण आत्मचरित्र वाचलं असेल, ते सुद्धा आपल्यासारखे एखादे विद्यार्थी म्हणून एखाद्या झाडाखाली कंदिलाखाली त्यांचं शिक्षण झालं आहे. प्रदर्शनामध्ये भाग घेतला या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपण जे प्रदर्शन आता पाहिले ते आपल्या रोज जीवनामध्ये जे काही कामं असतात, ते शेतीचे असो, औद्योगिक असो, रेल्वेमध्ये चांगले प्रोजेक्ट बनवले, म्हणजे आपल्या जीवनामध्ये रोज आपण जीवहानी कसं कमी करू शकतो आणि विज्ञान आणि टेक्नॉलॉजी याचा वापर आपण दिवसात कसं जास्तीत जास्त करून आपलं जीवन कसं आपण सोपं आणि जास्त प्रोडक्टिव्ह करू शकतो, हे या प्रदर्शनमार्फत आम्ही पाहण्यात आलं. शिक्षण जवळपास साहेब मला 1 वर्ष झालं शिक्षण सभापती म्हणून, तर या एका वर्षात अनेक शाळांना भेट दिली, जिल्हा परिषदच्या अनेक शाळांना भेट दिली व शैक्षणिक दर्जा आपला कसा वाढवता येईल याच्याकडे आम्ही लक्ष दिलं. 40% वरती आपण गुणवत्ता देखील प्रत्येक शाळेमध्ये वाढवण्याचे प्रयत्न केले. आणि अतिदुर्गम भाग, जिथं लाईटची व्यवस्था नाही, जिथं आपण पोहोचू शकत नाही, तिथं आम्ही आता नवीन उपक्रम तिथं राबवणार आहेत. तिथं सोलर आणि डिजिटल शाळा कसं करता येईल याच्याकडे जिल्हा परिषदचं विशेष लक्ष आहे. आता पुढच्या एक महिन्यात ते काम सुरू होईल. आपण या कार्यक्रमाला मला बोलवलं, माझे सत्कार केलं, त्याबद्दल मी आयोजकांच्या, शिक्षण समिती, या प्रदर्शनात ज्यांनी नियोजन केलं त्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिन शहरातील दैनिक आपला महाराष्ट्र वृत्तपत्राच्या कार्यालयात संपन्न झाला. दर्पण दिनानिमित्त जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दैनिक आपला महाराष्ट्र वृत्तपत्राच्या कार्यालयात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, अरविंद निकम, डॉक्टर अनिल भामरे आदींनी मनोगत व्यक्त करीत पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत मदाने, योगेंद्र जुनागडे, राजेंद्र गर्दे, जसपाल सिंग सिसोदिया, रोहिदास आके, नरेंद्र सोनवणे, अनिल चव्हाण, आशुतोष जोशी, दिनेश रावल, प्रशांत परदेशी, दीपक बोरशे, जीवन शेंडगे, गणेश सूर्यवंशी, यशवंत आरणे, रूपक बिरारी, तुषार परदेशी, गोपाल राजपूत, संतोष ताडे, प्रदीप शुक्ला, दिलेश भंडारी, राजेंद्र गुजराती, राजेंद्र कापडणीस, विजय डोंगरे, गोपाल कापडणीस, अजय गर्दे, श्रीकांत बिरारी, पवन मराठे, सुनील निकम, मनीष मासुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे यांनी केले. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. डॉक्टर गोगरे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित स्वर्गीय अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन. प्रभाग क्रमांक 19 मधील सिराजुल उलूम मदरसा येथील मोकळ्या जागेस कुंपण भिंत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री यांच्या दर्पण दिनानिमित्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिनाचा कार्यक्रम संपन्न. जिल्हा विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न. आणि जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिन साजरा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.